ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रायश्चित काळातील शेवटच्या आठवड्यामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या आठवड्यास पवित्र आठवडा असं म्हणतात का? कारण प्रभू येशूच्या जीवनातील, या भूतलावरील जीवनातील हा शेवटचा आठवडा, त्याचे शेवटचे दिवस आणि आपल्या कष्टाने, आपल्या दुःखाने हा आठवडा त्यांनी पवित्र केलेला आहे आणि म्हणूनच या आठवड्यास पवित्र आठवडा असे म्हणतात। आजच्या शुभवर्तमानातील 3 व्यक्तीवर आपण मननचिंतन करूया। आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त लाझरस, मार्था आणि मरिया यांच्या घरी बेथनी गावामध्ये आलेला आहे आणि तेथे जीवावयास बसलेला आहे आणि जीवावयास बसला असताना त्याच्या शिष्यासोबत पहिली व्यक्ती ज्याच्यावर आपण मननचिंतन करूया ती म्हणजे मार्था। मार्था प्रभू येशूला जेवण वाढीत आहे, म्हणजेच त्याची सेवा शुश्रूषा करत आहे। आपणही या पवित्र आठवड्यामध्ये लोकांची सेवा करूया, दुसऱ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पाहूया, गरिबामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पाहूया, प्रभू येशू ख्रिस्ताला शोधूया। जे कष्टामध्ये आहेत, जे दुःखामध्ये आहेत, त्यांची आपण सेवा करूया। दुसरी व्यक्ती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ती आहे मरिया। मरिया काय करते? जे काही सर्वोत्कृष्ट आहे, जे काही उत्तम आहे, चांगल्या दर्जाचं आहे, ती प्रभूला देत आहे। म्हणजेच जे सुगंधी द्रव्य किंवा तेल, ती तेलाची बाटली फोडून प्रभू येशूच्या पायाला, चरणाला ते तेल लावित आहे आणि आपल्या केसाने ते तेल पुसीत आहे। जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते प्रभू येशूला देण्याचा आपण प्रयत्न करूया या पवित्र आठवड्यामध्ये। काय माझ्याजवळ सर्वोत्कृष्ट आहे? माझा मौल्यवान टाइम, वेळ प्रभूला देऊया। माझ्या प्रिय बंधूंनो, तिसरी व्यक्ती यहूदा इस्करियोत, प्रभू येशूच्या शिष्यामधील एक, 12तील एक, जो तिजोरी सांभाळत होता आणि बायबलमध्ये या व्यक्तीला चोर म्हणून संबोधण्यात आलेलं आहे। का? कारण तिजोरीतील द्रव्य, पैसे तो चोरत होता आणि म्हणून तो म्हणतो की हे तेल विकलं असतं तर आपल्याला 300 रुपये मिळाले असते, आपण ते गोरगरिबांना दिलेलं असतं। आणि बायबल आपल्याला सांगत आहे गोरगरिबांची त्याला काळजी होती म्हणून नव्हे, तर तो चोर होता। त्याला पैशाची हाव होती आणि संपत्तीचा लोभ होता आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तो पैशाच्या मागे लागलेला होता। प्रभू येशूला त्याने सोडलेलं होतं, पैशाच्या प्रेमात पडलेला होता। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी या पवित्र आठवड्यामध्ये पैशाच्या प्रेमात आहे का? मी संपत्तीच्या मागे आहे का? पवित्र आठवडा पवित्र करण्यासाठी मी प्रभूच्या चरणी असणं गरजेचं आहे। माझा जास्तीत जास्त वेळ प्रभूच्या कष्टावर, जे त्याने माझ्यासाठी भोगलेलं आहे, माझ्यासाठी सोसलेलं आहे, त्याच्यावर मी मननचिंतन केलं पाहिजे। मी कोणाची बाजू बजावतो? मी कोणाची भूमिका बजावतो? मी मार्था होतो का? मी मरिया होतो का? की मी यहूदा होत आहे? यावर आज आपण मननचिंतन करूया। आमेन।